लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। तिसऱ्या टप्प्यात राज्यात 249 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि या टप्प्यात 2,57,89,738 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत। तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढती आहेत। नगरमध्ये अर्थातच सुजय विखे पाटील विरोधात संग्राम जगताप, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरोधात कांचन कुल, माड्यामध्ये संजय मामा शिंदे यांच्या विरोधात रणजित सिंग नाईक निंबाळकर अशा बिग फाईट्स या तिसऱ्या टप्प्यात पाहायला मिळणार आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया नगरला। आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे। प्रफुल्ल, तिसरा टप्पा सर्वार्थाने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सगळ्यात बिग फाईट्स महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात आहेत। नक्कीच लागवी, आपण जर पाहिलं तर जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये बिग फाईट्स म्हणजे ज्या राज्याचं संपूर्ण लक्ष लागलंय, माढा असेल, बारामती असेल, त्याचबरोबर नगर असेल, या सर्व लढती या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळतात आणि परिस्थिती देखील तेवढीच तोडीसतोड आहे। काँग्रेस विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात भाजप हा जो सामना या ठिकाणी रंगतो आहे तो अत्यंत अटीतटीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जर आपण उत्तर महाराष्ट्रात मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं, जळगावमध्ये एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा आहे। रावेर हा लोकसभा मतदारसंघ रक्षा खडसे या मागच्या वर्षी खासदार होते, यावर्षी देखील त्या उमेदवार या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचा हा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि अर्थात नगर, या सर्व राज्याचं लक्ष या मतदारसंघावर लागलेलं आहे। जर आपण पाहिलं, राज्यातला अतिसंवेदनशील जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये नगर देखील हा मोडला जातो। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर मोठा पोलीस बंदोबस्त या आजच्या उद्याच्या मतदानासाठी लावण्यात आलेला आहे। विशेषतः नगर शहर ज्यामध्ये अनेक राजकीय भांडणं या ठिकाणी आपल्याला वारंवार पाहायला मिळतात, ही कुठेतरी होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि शहराला कडेकोट बंदोबस्त आपल्याला आता पाहायला मिळतोय। लागवे निश्चित प्रफुल्ल, खरं तर केवळ काही काळच बाकी राहिलेला आहे आणि त्यामुळे आता निवडणुकांसाठी सगळ्या यंत्रणा सज्ज झाल्याचं दिसत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाचा सविस्तर माहिती करता। वळूया पुढल्या बातमीकडे।